ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना काही तर झालेलं आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 गळत आहे. अमावस्येची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचा तेज मात्र यत्किंचित हे कमी झालेलं आहे. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे. मला माझा बाप कळालेला आहे. पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमची आई कळाली का? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. जास्त वेळ घेणार नाही. ओनली 20 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ युअर हार्ट. बाप पोरा, आईला पहिला प्रश्न विचारणार माझ्या लेकरा. आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. बघ, त्याच आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आणि दुसरा प्रश्न का विचारायचा? कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साधा आई आहे. पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझं वय 1 वर्षाचं होतं बघ. मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्या